चरण मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे तद्गुणलब्धये आचार्य उमास्वामी विरचित तत्वार्थ सूत्र मोक्षशास्त्र आपण बघतोय. नैगम संग्रह वगैरे हे सूत्र संपलं. ह्याच्याबद्दल काय शंका किंवा काय अजून ह्याच्याबद्दल बघायचंय का? पुढे जाऊया. पहिले तीन नर तीन भेद द्रव्यार्थिक नय के है उसे सामान्य उत्सर्ग अथवा अनुवृत्ती नाम से भी कहा गया है. पहिले जे तीन नय बघितले, नैगम, संग्रह आणि व्यवहार, हे काय आहेत तर द्रव्याला विषय करतात किंवा तिथं द्रव्याची चर्चा आहे म्हणून त्यांना द्रव्यार्थिक नयाचा विषय म्हटले. मग पुढं काय सांगितलं की उसे सामान्य उत्सर्ग किंवा अनुवृत्ती नाम से भी जाना जाता है. म्हणजे ह्या द्रव्यार्थिक नयाचं दुसरं नाव इथं काय सांगितलं त्यांनी? सामान्य नय, उत्सर्ग नय किंवा अनुवृत्ती नय असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर बाद के चार भेद पर्यायार्थिक नय के है उसे विशेष अपवाद या व्यावृत्ती नाम से कहते हैं. आता थोडक्यात सामान्य म्हणजे काय म्हटलेलं आहे? आता इथं वरती द्रव्यार्थिक नयाला तीन विशेषणं दिली ना, सामान्य, उत्सर्ग आणि अनुवृत्ती. म्हणजे सामान्य म्हणजे जे सर्वसाधारण, तर त्याच्यामध्ये काही विशेषता नाही. द्रव्य म्हणून काय झाले? सहाही द्रव्य सामान्यमध्ये आले. आणि जर जीवद्रव्य, पुद्गल द्रव्य असं म्हटलं तर तिथं विशेषता आली. पण सगळ्यांमध्ये कॉमनमध्ये म्हणून त्यांना द्रव्य म्हटलेलं आहे ना, म्हणून तिथं काय म्हटलंय? सामान्यसे. त्याच्यानंतर उत्सर्ग म्हणजे काय? जे सर्वसाधारण आहे. म्हणजे एखादी गोष्ट अशी म्हणजे आता असं म्हणतो ना आपण की हे अशाच पद्धतीने केलं जातं किंवा एक ही सामान्य पद्धत किंवा रूढ पद्धत आहे, पण त्याच्यामध्ये एखाद्याचा अपवाद पण असू शकतो कुठल्या तरी गोष्टीचा, है की नाही? म्हणजे आता समजा कुणाला परवानगी आहे तर अमुक अमुक अटी असणाऱ्या व्यक्तीलाच इथं परवानगी आहे. पण असं त्या अटी नसणारा एखादा जर त्या अधिकाऱ्याचा कोणी असेल जवळचा, तर त्याला तिथं काय केलं जाईल? परवानगी मिळेल. मग त्यांनी त्या अटी त्याच्याकडे नसतील किंवा ती त्याच्याकडे डिग्री नसेल, काय नसेल, पण तिथं त्याला सोडलं जाईल. तर ह्याला काय म्हटलेलं आहे? उत्सर्ग मार्ग. म्हणजे अपवाद खालच्या ह्याच्यात येणार. हे उत्सर्ग म्हणजे काय? सर्वसामान्यपणे जो नियम सगळ्यांसाठी लागू आहे तर त्याला म्हटलंय उत्सर्ग. म्हणजे तिथं असं आत्ता जो आपण म्हटलं ना, एखाद्याला सोडलं जाईल त्याच्याकडे ते नसताना, तर ते इथं नाही. तर सर्वसाधारण तो नियम सगळ्यांना लागू आहे, तर असं तो उत्सर्ग नय असं म्हटलंय. त्याच्यानंतर अनुवृत्ती शब्दाचा अर्थ काय होतो की त्याचा अर्थ कदाचित वेगळा पण असू शकेल. शब्दशः अर्थ त्याचा तो असणार नाही, कारण त्याचा विरुद्धार्थी शब्द खाली पर्यायार्थिक नयमध्ये आलेला आहे व्यावृत्ती. व्यावृत्ती म्हणजे काय की वेगळं केलं जातं. म्हणजे काहीतरी त्याच्यामध्ये त्याचा अर्थाच्या द्वारे, त्या शब्दाचा काय अर्थ आहे त्या अर्थाच्या द्वारे विशेष रूपाने त्याला वेगळं केलं जातं. पण इथं अनुवृत्तीमध्ये काय आहे? असं विशेषता नाही आहे ना, सर्वसामान्य आहे, त्यामुळं तिथं तो भेद येणार नाही. म्हणून पहिले तीन नाही, फार त्रास करून घेऊ नका डोक्याला. थोडेसे शब्द पण नवीन आहेत, फक्त ऐका आणि पुढे जाऊया. तर बाद के चार नय पर्यायार्थिक नय के है उसे विशेष. आता सामान्यवरती आपण पाहिलं होतं की तिथं सर्व द्रव्य त्याच्यामध्ये घेतली. आता विशेषमध्ये आपण काय बघितलं होतं की द्रव्यामध्ये जीव, पुद्गल, धर्म, अधर्म वगैरे हे काय केले? भेद केले. त्यामुळे तिथं ते विशेष म्हटलेलं आहे. आणि मग अपवाद, इथं एखाद्या वेळेस अपवाद चालेल, पण वरती कसं नियम होतं की नाही, हेच ह्या नियमात बसत असेल तरच परवानगी, तर इथं एखाद्या वेळेस तसा नियम म्हणल्यापेक्षा ती अट त्याच्याकडून पाळली जात नसताना सुद्धा त्याला कदाचित तिथं एंट्री मिळेल, तर तो आहे अपवाद. आणि दुसरा आहे व्यावृत्ती. मग त्या शब्दाचे जसे अर्थ आहेत तर त्या अर्थानुसार तिथं कथन केलं जाईल. मग हे आहे पर्यायार्थिक नयाचा विषय. त्याच्यानंतर आता ह्या द्रव्यार्थिक नयाला अजून काय सांगितलंय? पहिले चार नय अर्थ नय है और बाद के तीन शब्द नय है. पर्याय के दो भेद है, सहभावी जिसे गुण कहते हैं और क्रमभावी जिसे पर्याय कहते हैं. आता हे पर्यायाचेच परत दोन भेद सांगितले त्यांनी की
पर्याय कशाची आहे? गुणांची आहे, बरोबर आहे. त्या द्रव्यामध्ये जे गुण आहेत त्या गुणांचं जे परिणमन आहे किंवा तिथं नवीन पर्याय दिसते, म्हणजे तिथं नवीन काहीतरी कार्य दिसतंय, तर ह्यालाच काय म्हटलेलं आहे? पर्याय. मग अशा पर्यायाचे पण त्यांनी दोन भेद सांगितलेत, एक सहभावी आणि दुसरं क्रमभावी. मग जे ह्या पर्यायामध्ये सहभावी आहेत, सहभावी म्हणजे काय? गुण तर अनंत आहेत एका द्रव्यामध्ये, पण त्या गुणांना क्रम आहे का? पहिल्यांदा ज्ञान गुण, नंतर दर्शन गुण, असं क्रमाने त्यांचं आहे का? तर त्या द्रव्यामध्ये त्यांचं अस्तित्व एकाच वेळी सगळ्यांचं आहे. म्हणजे कुठल्याही तिथं क्रमाच्या द्वारे तिथं त्यांचं कथन नाही आहे. तर गुण कसे असतात? एकतर सहभावी म्हटलंय किंवा सहभू असं म्हटलेलं आहे. सहभावी म्हणजे की एकाच वेळेस सगळे गुण आहेत तिथं. आता हे पर्यायाचं अर्थ लक्षात घेतल्यावर गुणांचा अजून जास्त क्लिअर होईल. काय सांगितलंय की त्या द्रव्यामध्ये सगळे गुण एकाच वेळेस आहेत, तिथं त्यांच्यामध्ये क्रम नाही. आणि पर्याय कशी आहे? क्रमभावी आहे. क्रमभावी म्हणजे काय? एक पर्याय नष्ट झाल्यानंतर दुसरी पर्याय उत्पन्न होते, दुसरी पर्याय नष्ट झाल्यानंतर तिसरी पर्याय उत्पन्न होते. तिथं त्या द्रव्याच्या किंवा त्या गुणाच्या सगळ्या पर्याय एका वेळेस दिसत आहेत का? एका द्रव्यामध्ये एका वेळेस किती पर्याय दिसत आहेत? सोन्याचा दागिना आहे, मग आता त्या दागिन्याचा जो काही आकार आहे किंवा त्याचं जे काही परिणमन म्हणजे नवीन जुनं वगैरे असं जे परिणमन आहे, मग नवीन असताना ज्या पण पर्याय दिसत आहेत, जुनं झालेल्या पण दिसत आहेत, पुढं काय त्याच्या पर्याय होणार आहेत. म्हणजे अशा सगळ्या पर्याय तिथं एका वेळेस उपलब्ध आहेत का? नाही आहे. एका वेळेस तिथं त्या गुणांची किंवा त्या द्रव्याची एकच पर्याय आपल्याला दिसते, ती नष्ट झाल्यानंतर दुसरी, ती नष्ट झाल्यानंतर तिसरी, किंवा आधी होऊन गेलेल्या तर आता नष्ट झाल्यात, पुढं अजून होणाऱ्या उत्पन्न झाल्या नाहीत. म्हणजेच तिथं काय आहे? ह्या सगळ्यांचा काय आहे? क्रम आहे. भूतकालीन पर्याय, आता वर्तमानकालीन पर्याय आणि नंतर भविष्यकालीन पर्याय, असा तिथं क्रम येतोय. लक्षात येते का? पर्यायाला क्रमवर्ती का म्हटलेलं आहे? तर सगळ्या पर्याय त्या द्रव्याच्या किंवा त्या गुणाच्या एक वेळेस तिथं आपल्याला दिसून येत नाहीत. पहिली पर्याय नष्ट झाली आणि मगच तिथं दुसरी पर्याय काय होते? आपल्याला दिसून येते. म्हणजे एका वेळेस एक पर्याय, त्याच्यानंतर दुसरी, त्याच्यानंतर तिसरी, असं क्रमाने तिथं पर्याय उत्पन्न होत आहेत आणि पहिल्या पर्याय तिथं नष्ट होत आहेत. म्हणून तिथं काय म्हटलेलं आहे? पर्याय ही क्रमभावी असते. आणि मग आता गुणांचं लक्षात घेतलं का? लक्षात आलं का? पर्यायाच्या वरून पर्याय क्रमाने उत्पन्न होते, नष्ट होते, त्यावरून तिथं त्या ही पर्याय पहिली आहे, ही पर्याय दुसरी आहे असं आपण ठरवू शकतो. तसं गुणांना ठरवू शकतो का? गुण तर एकाच वेळेस आहेत, एकाच ठिकाणी एकाच वेळेस सगळे गुण आहेत, म्हणून त्यांना सहभावी. सहभावी म्हणजे काय? मिळून राहणारे, एकाच ठिकाणी एका वेळेस मिळून असणारे ते सहभावी, किंवा त्यांचं अस्तित्व सहभू म्हटले. सहभू म्हणजे काय? म्हणजे पण काय? तर ते एका वेळेस त्यांचं अस्तित्व आहे. भू म्हणजे असणे. तर असं गुणांना काय म्हटलं जातं? की ते सहभावी आहेत. आणि पर्याय कशी आहे? पहिली नष्ट झाली, त्याच्यानंतर दुसरी उत्पन्न झाली, असं तिथं पर्याय काय आहे? क्रमाक्रमाने उत्पन्न होते आणि दिसताना फक्त वर्तमान पर्याय दिसते. मग त्यामुळे तिथं काय म्हटलेलं आहे? पर्याय ही क्रमभावी आहे. द्रव्य नाम वस्तुओं का भी है और वस्तुओं के सर्व सामान्य स्वभावमय एक स्वभाव का भी है. द्रव्याचं दुसरं नाव काय आहे? प्रतिशब्द. आपण त्याला वस्तू म्हणतो, पदार्थ म्हणतो की नाही? मग हे सगळे काय आहेत? एकाच द्रव्याचे हे म्हणजे पर्यायवाची नाम आहेत किंवा समानार्थी शब्द आहेत. वस्तुओं के सामान्य स्वभावमय एक स्वभाव का भी है. सामान्य स्वभावमय म्हणजे आता त्या वस्तूंमध्ये, सर्व वस्तूंमध्ये एक सामान्य स्वभाव पण आहे. काय सामान्य स्वभाव आहे? तर त्या द्रव्याचा कधी नाश होत नाही. ते प्रत्येक द्रव्य कसं आहे? अनादी अनंत आहे. त्याचं परिणमन त्याच्या योग्यतेने होतं. किंवा प्रत्येक द्रव्यामध्ये सामान्य गुण आहेत. ते सामान्य गुण का म्हटलंय? कारण ते एका द्रव्यात आढळणारे सामान्य गुणच बाकी सगळ्या द्रव्यांमध्ये पण तशाच रूपाने आढळतात. म्हणून तिथं त्या द्रव्याला किंवा त्या वस्तूला त्याचा एक सामान्य स्वभाव पण आहे असं सांगितलेलं आहे. अवघड. जब द्रव्य प्रमाण का विषय होता है तब उसका अर्थ वस्तु, द्रव्य, गुण और तीनों काल की पर्याय सहित है. आता प्रमाणाचा विषय म्हणजे काय?
आपण जेव्हा वस्तूला अखंड जाणतो म्हणजे काय, तिथं भेद नाही आहे कुठला, म्हणजेच ती वस्तू कशी आहे आता अभेद अखंड अशी जाणली जाते. कशामध्ये जाणली जाते? प्रमाणाच्या द्वारे. प्रमाण म्हणजे काय प्राजक्ता? प्रमाण कशाला म्हटलंय? प्रमाण म्हणजे ज्ञान म्हणजे इथं काय, हा, तर वस्तूला जे अखंड रूपाने अभेद रूपाने जाणते अशा त्या ज्ञानाला काय म्हटलेलं आहे? प्रमाण ज्ञान म्हटलंय. मग त्या प्रमाण ज्ञानाचा विषय आपण अखंड अभेद म्हणतो, पण त्या अभेद किंवा अखंड मध्ये काय काय गर्भित आहे तर ते त्यांनी इथं सांगितले. उसका अर्थ वस्तू म्हणजे ते द्रव्य आहे, त्या द्रव्यातील गुण आहेत आणि त्या द्रव्यातील तीनही काळामध्ये ज्या काही पर्याय असतील तर त्या पर्याय त्या द्रव्याच्या असल्यामुळं तो सुद्धा काय आहे तर त्या अभेद द्रव्याचा किंवा अखंड द्रव्याचा विषय आहे. आणि ह्या अखंड द्रव्याला जे ज्ञान जाणतं तर ते ज्ञान प्रमाण आहे. म्हणजे अभेद जाणलं म्हणजे काय झालं, त्या द्रव्याला जाणत असताना त्याच्यामध्ये ज्या काही पर्याय होऊन गेल्यात, पुढं होणार आहेत आणि वर्तमान पर्याय, ह्या सगळ्या पर्यायांसहित सर्व गुणांसहित त्या द्रव्याला तिथं जाणलं जातं, तेव्हा ते काय म्हटलेलं आहे? अभेद किंवा अखंड जाणलं असं म्हटलंय. म्हणजे असं ते अखंड जाणणं म्हणजे काय, आपण एक वस्तू जाणली म्हणजे ती दिसली आणि त्या वस्तूला अखंड जाणलं असं नाही. असं जाणत असताना त्या वस्तूला तर जाणलं, पण कसं जाणलं? त्याच्यामध्ये असलेल्या सर्व गुणांना पण जाणलं आणि त्या प्रत्येक गुणाच्या तीन काळामध्ये ज्या काही पर्याय होतात तर त्या तीनही पर्यायांना पण इथं जाणलेलं आहे असं समजलं पाहिजे. जब नयों के प्रकरण में द्रव्यार्थिक का प्रयोग होता है तब सामान्य स्वभावमय एक स्वभाव सामान्यात्मक धर्म अर्थ करना चाहिए. म्हणजे द्रव्य जे आहे तर ते द्रव्याला विषय करताना द्रव्य कसं आहे तर सामान्य आहे, आणि जर आपण त्या गुणाला जाणतोय पर्यायाला जाणतोय तर तिथं भेद केला किंवा तिथं विशेषता आली. पण इथं द्रव्याला जाणत असताना किंवा अखंड द्रव्याला जाणतोय त्यावेळेस ते द्रव्य कसं आहे तर सर्वसामान्य आहे. सगळी द्रव्य कशी आहेत? सगळे जीवद्रव्य, समजा आता आपण जीवद्रव्य घेऊया, मग सगळे जीवद्रव्य जाणत असताना सगळे जीव कसे समान आहेत. समान कुठल्या अपेक्षेने? त्यांचे गुण, त्यांचं अस्तित्व, ह्या त्यांचं परिणमन, हे सगळं प्रत्येक द्रव्यामध्ये सामान्यपणे चालू आहे की नाही. विशेष कशाला म्हटलं जातं की जे सामान्य म्हणजे एका द्रव्यामध्ये जे आढळतंय ते दुसऱ्यामध्ये जर आढळत नसेल तर त्याला विशेष म्हटलं जातं. पण जर सगळ्याच द्रव्यांमध्ये ते आढळतंय तर त्याला काय म्हटलेलं आहे? सामान्य असं म्हटलेलं आहे. मग द्रव्यार्थिक नय हा काय आहे तर सामान्य स्वभावमय असा तो विषय आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जेवढी द्रव्य आहेत तर त्यांचं काय एक सामान्य स्वभाव आहे, त्यामुळे ती सगळी द्रव्य सामान्यामध्ये गर्भित आहेत. द्रव्यार्थिक में निम्न प्रकार तीन भेद होते हैं. सत और असत पर्याय के स्वरूप में प्रयोजनवश परस्पर भेद न मानकर दोनों को वस्तू का स्वरूप मानना सो नैगम्य है. म्हणजे आत्तापर्यंत आपण जे शिकलो ना त्याचं थोडंसं त्यांनी इथं सार रूपाने सांगितलेलं आहे. म्हणजे आता हे लक्षात आलं ना की सत आणि असतला विषय करतो तो संग्रह नाही. सत में अंतर्भेदों को मानना नहीं, सत के अंतर्भेदों में भेद न मानना सो संग्रहनय है. आता संग्रहनयाने सद्द्रव्याला ग्रहण केले, पण त्या जेवढी काही सद्द्रव्य आहेत त्याच्यामध्ये त्यांनी भेद नाही केला की हे जीव आहे पुद्गल आहे असा भेद नाही. ही सगळी सतद्रव्य आहेत म्हणून त्यांनी एका ठिकाणी त्याला फक्त घेतलेलं आहे. सत अंतर्भेदों का मानना सो व्यवहार नय है. मग संग्रह नयाने ज्याला गोळा केलेलं आहे तर त्याच्यामध्ये व्यवहार नयाने काय केलेलं आहे? भेद केलाय. हा जीव, हे पुद्गल, हे धर्म अधर्म असं तिथं काय आहे त्यांनी त्याच्या विशेषावरून किंवा त्याच्या जे काही फरक आहे त्याच्यावरून तिथं हे असे अंतरंगामध्ये भेद केलाय. अंतरंगामध्ये म्हणजे त्या व्यवहार नयामध्ये त्या सत्वस्तूंचा भेद किंवा तिथं त्यांनी असं त्यांना वेगळं वेगळं करून ठेवलेलं आहे. नय के ज्ञान नय, शब्द नय और अर्थ नय ऐसे भी तीन प्रकार होते हैं. ज्ञानामध्ये होतो, आपण ज्ञानाच्या द्वारे तसं चिंतन करतोय किंवा तो एक अंश जाणतोय त्यामुळे त्या नयाला ज्ञान नाही म्हटलंय. किंवा त्या ज्ञानामध्ये मग जेव्हा आपण ते वचनाच्या द्वारे शब्दांच्या द्वारे त्याचं कथन केलं जातं आणि तो झाला शब्द नय. आणि अर्थ नय, अर्थ म्हणजे
त्या वस्तूचा जो गुण आहे किंवा त्याचा जो स्वभाव आहे त्या एका धर्माचं तिथं अर्थरूपाने जाणणं, तर हे काय म्हटलेलं आहे, किंवा त्याचा तो गुण जाणणं, किंवा हा काय आहे तर अर्थनय किंवा धर्मनय असं म्हटलेलं आहे. ऐसे भी 3 प्रकार होते हैं. वास्तविक प्रमाण ज्ञान है और जब वह एक देशावग्राही होता है तब उसे नय कहते हैं. प्रमाण ज्ञान हे अखंड वस्तूला जाणते, पण जेव्हा त्यातला एका अंशाला ग्रहण केलं जातं, एक देशावग्राही म्हणजे काय, एक देश म्हणजे एका अंशाला जेव्हा तिथं ग्रहण केलं जातं तर त्यावेळेस त्या अंशाला जाणणं म्हणजेच काय आहे, नय आहे. इसलिए ज्ञान का नाम नय है और उसे ज्ञान नय कहा जाता है. ज्ञान के द्वारा जाने गए पदार्थ का प्रतिपादन शब्द के द्वारा होता है. आणि हे ज्ञानामध्ये जे जे काही आपण जाणले ना, तर ते आपण काय करतोय, व्यक्त करतोय, एकमेकाला समजा सांगतोय, बोलतोय, तर त्यावेळेस तिथं काय, कशाचा आधार घ्यावा लागणार आहे आपल्याला, शब्दांचा किंवा वचनाचा. त्याशिवाय आपल्या मनातले विचार आपण व्यक्त करू शकणार आहे का, नाही. तिथं शब्दांचा आपल्याला आधार घेणं गरजेचं आहे. मग ह्या शब्दांच्या द्वारे आपण जे काही अंशाचं कथन केलं तर त्याला तिथं शब्दनय असं म्हटलेलं आहे. ज्ञान का विषय पदार्थ है, इसलिए नय से प्रतिपादित किए जाने वाले पदार्थ को भी नय कहते हैं. मग ज्ञानाने ज्या पदार्थाला जाणलेला आहे त्या नयामध्ये जे काही आपल्याला सांगायचे, त्याचा जो काही भाव आहे, आता समजा ज्ञान गुणाचं आपल्याला कथन करायचे, आपण काय म्हणतो, हे मती ज्ञान आहे किंवा हे मती ज्ञानाच्या द्वारे जाणलं जातं. म्हणजे त्या अखंड वस्तूतल्या एका त्या ज्ञान गुणाला आपण काय केलेलं आहे, वचनाच्या द्वारे सांगितलेलं आहे. पण हे सांगत असताना तिथं ज्ञान गुण काय आहे हे आपल्याला लक्षात आलं की नाही, ज्याच्याद्वारे वस्तूला जाणलं जातं किंवा जाणण्याचं काम जो करतो तो ज्ञानमय आहे. म्हणजे असा त्याचा अर्थ पण आपल्या लक्षात आला, लक्षात येते का, त्या शब्दाचा किंवा आपल्याला ते जे काही कथन करायचंय त्याचा अर्थ पण आपल्याला लक्षात येतो आणि त्याला काय म्हटलेलं आहे, मग अर्थनय असं म्हटलेलं आहे. अवघड नाही वाटत ना, मी फास्ट सांगते जरा, कारण आत्मा के संबंध में इन 7 नयों को श्रीमद् राजचंद्र जी ने निम्नलिखित 14 प्रकार से अवतरित किया है. वे साधक को उपयोगी होने से यहाँ अर्थ सहित दिए गए हैं. मग हे मुख्य रूपाने जे उमास्वामी आचार्यांनी 7 नय इथं सांगितलेत. मग त्याच्यामध्ये राजचंद्रजी म्हणून एक पंडित होते, त्यांनी काय केलंय, आणखीन त्याचा विस्तार करून आपल्याला सांगितलंय. का विस्तार केलेला आहे, तर आपल्याला त्याचा पण काय आहे तर फायदा आहे किंवा आपल्याला ते समजणं पण गरजेचं आहे. एवंभूत दृष्टि से रुजु सूत्र स्थिति कर, पूर्णता के लक्ष्य से प्रारंभ कर. आता काय सांगितलंय, आता हे थोडंसं अवघड वाटेल. एवंभूत दृष्टि से, एवंभूत म्हणजे काय, आत्ताच्या पर्यायामध्ये जर आपण त्या गोष्ट करत असेल तर त्या क्रियेवरून आपल्याला तसं म्हटलं जाईल. मग आत्ता आपण काय करायचंय की स्वतःच्या आत्म्याला जाणायचे. आत्ताची वर्तमान पर्याय आपण आपल्या स्वतःच्या आत्मस्वरूपामध्ये दिली. मग त्याच्यानंतर रुजुसूत्रनय काय सांगतोय की रुजुसूत्रनयाचा विषय वर्तमान काळच आहे, पण तो कसा आहे, स्थूल रूपाने. स्थूल म्हणजे काय, बराच काळ तो आता वर्तमान काळ म्हटलं तरी वर्तमान काळ आता आपला भरपूर आहे की नाही, भरपूर म्हणजे एक समयाचं नाही घ्यायचं इथं, एक समयापासून ती पर्याय संपेपर्यंतचा जो काळ आहे तर तो रुजुसूत्रनय आहे. मग एवंभूत नयाने जे सांगितलंय विषय, काय विषय सांगितलाय की एका समयामध्ये आपण जे काम करायला घेतले, काय काम करायचं आता आपल्याला, की मला माझ्या आत्मस्वरूपाला जाणायचे. मग तो जो एका समयामध्ये जी काही क्रिया आपण करतोय तर ती आपल्याला रुजुसूत्रनयाच्या द्वारे पण काय सांगितलंय, रुजुसूत्रनय त्याच्यामध्ये ते एवंभूत नयाचा जो विषय आहे आत्म्याला जाणणं, तर तो रुजुसूत्रनयामध्ये स्थिर करायला सांगितलंय. म्हणजेच इथं काय सांगितलंय, तिथं त्या एवंभूत नयामध्ये एक समयाची जी पर्याय होती तर त्या पर्यायाला तिथं सांगितलंय की आणखीन ती पर्याय किंवा त्याचा काळ वाढव. लक्षात येते का, अवघड वाटते. रुजुसूत्रनयामध्ये एवंभूत नयामध्ये एक समयापुरती ती पर्याय आहे, त्या समयाला जे कार्य करतोय तेव्हाच त्याला एवंभूत नयाने स्वीकारलं जाते. मग तो तर एक समयाचा विषय आहे किंवा अल्पकाळाचा विषय आहे आणि तोच विषय एवंभूत नय पण काय करतोय, वर्तमानाच्या पर्यायालाच फक्त
फक्त एका समयवरती पर्यायाला विषय करतोय आणि रुजुसूत्रनय काय करतोय, वर्तमान काळालाच विषय करतोय, तो पण भूत आणि भविष्य काळाला करत नाही. पण रुजुसूत्रनयाचा वर्तमान काळाचा विषय मोठा आहे, काळ मोठा आहे. लक्षात येते का? म्हणजे हा रुजुसूत्रनय आणि एवंभूत नयामध्ये हा फरक आहे. दोन्हीही नय काय करतायत, वर्तमान काळालाच विषय करतायत. दोन्हीही नय कशाला विषय करतायत, वर्तमान काळालाच विषय करतायत. पण तरी पण रुजुसूत्रनयाचा जो काळ आहे वर्तमान काळाचा तर तो मोठा आहे आणि एवंभूत नयाचा जो वर्तमान काळ आहे तो फक्त त्या अगदी एक समय म्हणा किंवा आत्ता ती क्रिया करतोय. आता शिकवत असलं तर आपण 24 तास शिकवणारच आहे का? 1 तासभर, अर्धा तास, मग तेवढी ती क्रिया करताना तो शिक्षक म्हणला जाईल. म्हणजेच एवंभूत नयाचा काळ काय आहे तर थोडा आहे आणि वर्तमान काळ हाच रुजुसूत्रनयाचा विषय असला तरी त्या तिथं रुजुसूत्रनयामध्ये जोपर्यंत तो शिक्षक शिकवतोय, जोपर्यंत म्हणजे आता शिक्षकाचा तिथं त्याला जॉब लागल्यापासून रिटायर होईपर्यंतचा वर्तमान काळ, तर तो वर्तमान काळ एवंभूत नयापेक्षा मोठा आहे की नाही? लक्षात येते का? एवंभूत नयाचा काय आहे, आत्ता शिकवत असेल तेव्हाच शिक्षक, पण रुजुसूत्रनयामध्ये ह्या वर्तमान काळामध्ये त्याला ती डिग्री मिळाल्या किंवा शिकवायला सुरू केल्यापासून त्याचं जोपर्यंत ते काळ संपत नाही, रिटायर होत नाही, तोपर्यंतचा काळ तिथं काय आहे, रुजुसूत्रनयाचा वर्तमान काळ म्हटला जाईल. मग वर्तमान काळ तिथला मोठा झाला. मग आता इतर हे राजचंद्रजी हे काय सांगतायत की एवंभूत दृष्टीने, एवंभूत नयाच्या दृष्टीने आपण आपल्या आत्मस्वरूपाला काय केलेलं आहे, तिथं त्या आत्म्याला जाणण्यासाठी पुरुषार्थ ह्या एवंभूत नयाने केला किंवा आत्ता जाणतोय म्हणजे आपण एवंभूत नयाने तिथं जाणणारे आहोत. मग ते रुजुसूत्र नयामध्ये त्याला कन्वर्ट करायला सांगितलंय. म्हणजेच काय, थोड्या काळासाठी अनुभूती घेण्यापेक्षा रुजुसूत्रनयाचा विषय वर्तमान काळ मोठा आहे तर तेवढ्या सगळ्या काळामध्ये मला माझ्या आत्म्याला जाणायचंय असं तिथं ठरवायला सांगितलंय. आलं का लक्षात? हां. आणि मग पूर्णता के लक्ष्य से प्रारंभ कर. मग असं का करायचं, रुजुसूत्रनयाचा विषय म्हणजे तिथं सतत अनुभूती घेत राहायचे, सतत स्वरूपाचं चिंतन करायचे, माझा स्वभाव, मला परद्रव्याची गरज नाही, म्हणजे परापासून भेद विज्ञान करायचे. हे करण्यामध्येच खूप काळ घाल. आणि कशासाठी करायचं हे सगळं, तर मला पूर्णता प्राप्त करायची, पूर्णता करणं हे माझं काय आहे, लक्ष्य आहे, ध्येय आहे. मग पूर्णता प्राप्त करायची म्हणजे काय, आपल्याला काय मिळवायचे किंवा मला सिद्ध अवस्था प्राप्त करायची, मला कर्मांचा नाश करायचा आहे, सगळ्या कषायांचा नाश करायचा आहे. म्हणजे एका गोष्टीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी गर्भित आहेत. म्हणून तिथं आपलं लक्ष काय पाहिजे की संसार करायचा आहे, पैसा भरपूर मिळवायचा आहे, मला संसार माझा परिपूर्ण करायचा आहे किंवा अखंड पूर्ण झाला किंवा अखंड छान झाला तोपर्यंत मला संसार करायचा आहे. असा संसार पूर्ण कधी होणार आहे, सगळं छान झालं माझा संसार आणि समजा योगायोगाने आपण असं म्हणूया की हां झाला बाबा, मी जसं मला वाटत होतो तसा माझा संसार आता परिपूर्ण झाला. मग असं परिपूर्ण झाल्यावर आपल्याला तो संसार सोडू वाटेल का? उलट त्याच्यात आपण जास्त अडकणार. आता सगळंच आहे ना मनासारखं, मग कशाला धर्म करायचं. म्हणून त्याच्या एकतर संसार कधी पूर्ण होणार नाही, मग त्याच्यासाठी प्रयत्न करणं काय आहे, व्यर्थ आहे. म्हणून संसार करणं किंवा संसारातल्या क्रिया करणं हे माझं ध्येय नाही, हे माझं लक्ष नाही. माझं लक्ष काय आहे, माझ्या आत्मस्वरूपाला मला प्राप्त करायचे. मग हे लक्ष ठेवून बाकीच्या सगळ्या संसारातल्या क्रिया करत असताना काय होणार आहे, आपलं त्या क्रिया आपल्यासाठी महत्त्वाच्या राहणार नाहीत, त्या फक्त गरज म्हणून, जबाबदारी म्हणून, कर्तव्य म्हणून केल्या जातील. तिथं लक्ष कुठं असणार आहे, माझ्या आत्मस्वरूपाकडे. म्हणजे आपण नेहमी बघतो आई काय करते, स्वयंपाक करते, सगळ्यांचं घरामधल्या कुणाला काय देणं घेणं बघते, रूम आवरते किंवा स्वतःचं पण काय असेल ते बघते. पण ह्या सगळ्या क्रिया करत असताना तिचं लक्ष कुठं आहे, बाळाकडे. बाळाकडे. बाळ कुठं झोपलंय का, बाळ काय खातंय, त्याला खाऊ घालायचंय का, चुकून ते बाहेर जातंय का, त्याला काही कुठं म्हणजे पडतंय का, हे सगळ्या क्रियाकडे. भलं ते झोपलेलं असेल तरी पण डोक्यात आहे, आता उठल्यावर त्याला हे खाऊ घालायचंय, त्याच्यासाठी मला ही तयारी करायची, त्याला बरं नाहीये त्याला हे औषध घालायचे. हाताने काम करताना काहीतरी दुसरं दिसतंय पण डोक्यामध्ये काय आहे, ते बाळ तिचं काय आहे तर लक्ष आहे. तसं माझं लक्ष काय पाहिजे की मला माझ्या आत्मस्वरूपाची प्राप्ती करायची आहे. मग ते सांगितलं की त्यांनी एवंभूत दृष्टीने जे तुम्ही आता
करायला पाहिजे, आत्मस्वरूपाला जाणायचे, तर त्याचा तुम्ही विस्तार करा. म्हणजे रुजूसूत्र नयामध्ये जावा किंवा तेवढा तिथं काळ, भरपूर वर्तमान काळ, म्हणजे जेवढा मला आत्ता मनुष्य जन्म मिळालाय, तर तो काय करायचंय, पूर्णतेचं लक्ष करून तिथं मला सतत माझ्या आत्म्याकडं लक्ष द्यायचे किंवा मला आत्म्याला जाणायचे हे मला सतत लक्षात असलं पाहिजे. त्याचा विसर मला पडला नाही पाहिजे. तर मग तिथं पूर्णतेचं लक्ष आहे. एखादा विद्यार्थी आहे, तो विद्यार्थी काय करतोय, त्याची परीक्षा एप्रिल मे मध्ये आहे आणि जून पासून अभ्यास करतोय. मग जून पासून अभ्यास करताना तो खातोय, पितोय किंवा मित्रांशी बोलतोय, सगळं असेल, पण त्याचं ध्येय काय आहे की मला परीक्षेमध्ये पहिला नंबर मिळवायचा आहे. मग बाकीच्या सगळ्या क्रिया करत असताना त्याचं लक्ष तो विसरलाय का? सगळ्या क्रिया करताना दिसतोय, पण मूळ त्याचं लक्ष काय आहे, मला माझा अभ्यास कधी करायला मिळतोय, जास्तीत जास्त करायचा आहे, ह्या वेळेस मला इथं कुठलाही बाकीचा डिस्टर्ब नको आहे. म्हणजे ध्येय त्याचं काय आहे, पक्क झालेलं आहे. तसं आपलं ध्येय, मला माझ्या आत्मस्वरूपाची प्राप्ती करायची. रुजुसूत्र दृष्टि से एवंभूत स्थिति कर, साधक दृष्टि के द्वारा साध्य में स्थिती कर. म्हणजे परत पहिल्यांदा एवंभूत नयाने रुजुसूत्राकडे जायला सांगितलंय आणि आता रुजुसूत्राच्या दृष्टीने एवंभूत नय, हेच म्हणजे एवंभूत म्हणजे प्रत्येक वेळेस एवंभूत नय पाहिजे. म्हणजे काय, प्रत्येक वेळेस जाणण्याची क्रिया, जाणण्याची म्हणजे आपलं ध्येय काय आहे त्याच्या प्रती समर्पित असणं हे गरजेचं आहे. मग साधक दृष्टि के द्वारा साध्य में स्थिती कर. मग माझं साध्य काय आहे, माझा आत्मा, आणि त्या आत्म्याला प्रयत्न करणारी माझी दृष्टी किंवा त्या आत्म्याला लक्ष करणारी माझी दृष्टी, ह्याला काय म्हटलंय, साधक दृष्टी. आता साधक कोण आहे इथं, आणि साध्य कुणाला करायचंय, आपलं जे शुद्ध स्वरूप आहे. म्हणजे साधक पण आपणच आहोत, साध्य पण आपल्यामध्ये आहे, आणि आपल्याला लक्ष केंद्रित पण आपल्या स्वतःमध्ये करायचं आहे. आता नैगम दृष्टि से एवंभूत नय प्राप्त कर, तू पूर्ण है ऐसी संकल्प दृष्टि से पूर्णता कर. आता नैगम दृष्टीचा विषय काय आहे, संकल्प विकल्प करणे. म्हणजे असतची कल्पना करतो ना आपण, जे सत आहे त्याच्याबरोबर जे नाही त्याचा पण तिथं काय करतोय, कल्पना असते. मग आता नैगम दृष्टीने एवंभूत नय प्राप्त कर, म्हणजे आता नैगम दृष्टी काय सांगते की सगळं गोळा केले, मग काय आहे माझ्यामध्ये, गोळा केले ना. मग आता एक इथं उदाहरणार्थ लावायचं की आपण कसे आहोत, परिपूर्ण आहोत. म्हणजे आपल्यामध्ये अनंत गुण आहेत, अनंत सुख आहे. म्हणजे अशा सगळ्या अनंत गुणांच्या वैभवाने आपण पूर्ण आहोत. बरोबर आहे. म्हणजे हे सगळं सत झालं. म्हणजे सगळं सत आपलं जे काही आहे ते आपल्यामध्ये आहे. अनंत गुण म्हणजे तिथं ते सत आहे. आणि मग आता त्याच्यामध्ये संकल्प काय करायचा आहे की ह्या पूर्ण माझ्या वैभवाला मला पर्यायामध्ये प्रकट करायचंय. खूप छान आहे, छान वाटतंय मला तरी. तुम्हाला लक्षात येत आहे ना. वेगळ्या अपेक्षेने कसं घटवलंय, नैगमनयाच्या दृष्टीने त्याच्यामध्ये जे जे काही त्यांनी गोळा केलं होतं तर ते सगळं सत तर माझ्यामध्ये आहे. माझं सत काय आहे तर माझा आत्मा. आणि तो आत्मा कसा आहे, एक आहे का, असताना एक आहे, पण त्याच्यामध्ये अनंत गुणांचं वैभव आहे. आणि त्या अनंत गुणांच्या वैभवाला मला प्राप्त करायचं आहे, हा मला संकल्प करायचा आहे. नैगमनयाचा विषय आहे ना संकल्प करणं. मग आपल्यामध्ये जे आहे ते प्राप्त करणं हे असत नाही आहे. म्हणजे फक्त आता पर्यायामध्ये ती अजून व्यक्तता झाली नाही, ह्या अपेक्षेने तिथं काय सांगितलं आहे की मला माझ्या पूर्णतेची प्राप्ती करायची, हा संकल्प इथं करायचा आहे. आणि अशा संकल्प दृष्टीने जे काही माझं ध्येय आहे ते पूर्णतेला प्राप्त कर, असं आपल्याला सांगितलंय. यांनी सांगितले, कोणी सांगितलंय, श्रीमत राजचंद्रजींनी सांगितलं आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे एवंभूत दृष्टि से नैगम विशुद्ध कर. विशुद्ध कर म्हणजे आता एवंभूत नयाने आता आपण काय करतोय तर एक क्रिया जाणण्याची. मग आता नैगमनयाला विशुद्ध करायचंय म्हणजे काय करायचं तुम्ही सांगा. विचार किंवा ज्या कल्पना, जे राग द्वेष, हे सगळं काय आहे, असत आहे आणि ते माझ्या ध्रुव स्वरूपामध्ये नाही, पण आपण ते सगळं गोळा केलंय आणि त्याला काय सांगितलंय, एवंभूत नयाच्या दृष्टीने हे सगळं नैगम नयातलं जे बिनकामाचं आहे तर त्याला काढून तिथं शुद्ध करायला सांगितले. आणि असं शुद्ध केल्यानंतर कुठे जाणार, मग आपण पहिल्यांदा संग्रहमध्ये येणार. म्हणजे असं तिथं काढायला सांगितलंय. पूर्ण दृष्टी से अव्यक्त अंश
विशुद्ध कर. मग जे आता अव्यक्त आहे, काय अव्यक्त आहे? आपले अनंत चतुष्टय अव्यक्त आहेत. आपलं ज्ञान, केवल ज्ञान आहे ते अव्यक्त आहे. आपल्यामध्ये अनंत सुख आहे ते अव्यक्त आहे. अनंत शक्ती आहे ती अव्यक्त आहे. मग हे जे काही माझ्यामध्ये आहे फक्त अव्यक्त आहे, त्याला तिथं व्यक्त करायला सांगितलेलं आहे. आणि हे कधी जमणार आहे? सतत आपण आत्मस्वरूपाचं लक्ष करून त्याच्यामध्ये जाणण्यासाठी एवंभूत नयाने सांगितलंय तसं त्याच्यामध्ये राहण्याचा पुरुषार्थ केला तर हे आपल्याला अवघड नाही आहे. संग्रह दृष्टी से एवंभूत नय हो, त्रैकालिक सददृष्टी से पूर्ण शुद्ध पर्याय प्रकट कर. आता संग्रहने काय करतोय? सतला तर गोळा केलंय, पण तिथं कसं आहे? त्याच्यामध्ये भेद नाही आहे. म्हणजे कसंही आहे, म्हणजे तिथं विस्कळीतपणा आहे किंवा वेगळं वेगळं नाही आहे. मग आता इथं काय काय वेगळं सांगितलंय करायला? त्रैकालिक सददृष्टी से पूर्ण शुद्ध पर्याय प्रकट कर. मग जे काही 3 काळामध्ये म्हणजे पूर्वी ज्या काही पर्याय होऊन गेल्यात किंवा अजून पुढं काही होणार असतील तर त्या पर्यायापासून स्वतःला वेगळं अनुभव करून किंवा त्याच्यामध्ये असलेला जो आपला शुद्ध आत्मा आहे त्या आत्म्याच्या लक्षाच्या द्वारे ती पूर्ण पर्याय काय सांगितली? प्रकट करायला सांगितलेली आहे ना. म्हणजे संग्रहमध्ये तिन्ही काळातल्या पर्याय आहेत. भूतकाळातल्या पण आहेत, भविष्यातल्या पण आहेत, वर्तमानातल्या पण आहेत. पण इतर त्यांनी काय सांगितलंय? असं जे तिन्ही काळातल्या पर्याय आहेत मानलेल्या आहेत किंवा त्याचा तो विषय आहे, तर जे भूतकाळ किंवा भविष्यकाळ आहे त्यांना तिथं कट करून तिथं माझ्या आत्ताची शुद्ध पर्याय काय आहे, माझ्या द्रव्याची शुद्ध पर्याय आत्ता वर्तमानामध्ये प्रकट करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. म्हणजेच आपल्याला काय करायचंय? अरिहंत सिद्ध अवस्था वर्तमानामध्ये प्रकट करायची आहे. भावी काळ म्हणजे पुढं होईल तो विषय नाही घ्यायचा, मला आत्ता ती वर्तमानात प्रकट करायची आहे, असं इथं आपल्याला ह्या संग्रहनयाने सांगितलं. एवंभूत दृष्टी से संग्रह विशुद्ध कर, निश्चय दृष्टी से सत्ता को विशुद्ध कर. आता एवंभूत नयाच्या अपेक्षेने तिथं काय सांगितलं? हे संग्रहामध्ये जे काही विस्कळीतपणा किंवा तिन्ही काळातल्या पर्याय होत्या तर त्या पर्यायांना म्हणजे भूत आणि भावी पर्यायांना तिथं दुर्लक्ष करून एक वर्तमान पर्यायाला लक्ष करून निश्चय दृष्टीने आपली जी सत्ता आहे तर त्या सत्तेला विशुद्ध करायचे. सत्तेमध्ये काय अशुद्धता आहे? आपली सत्ता कुठं आहे? कुठली? कशाला म्हटलंय आपली सत्ता? विकल्प. कशाला म्हटलंय निर्विकल्प किंवा विकल्प? हा, विकल्प. हा हा, पराचं हे करताना पराचा संबंधच राहिला नाही. आपण आता इथं निश्चय दृष्टीने बघतोय, पण आपण जेव्हा स्वतःला असं म्हणतो ना, आता आपण रोज ध्यान करताना म्हणतो की नाही, मी जीव आहे, माझ्यामध्ये ज्ञान गुण आहे, मी अनंत सुखी आहे, असं जे म्हणतोय तर ते काय झालं? विकल्पात्मक ज्ञान झालं किंवा तिथं विकल्प जल्प चालू आहेत. पण हे सगळं जाणून घेऊन भेदाच्या द्वारे आत्मस्वरूपाला जाणून तिथं माझ्या आत्म्याचा फक्त अनुभव, तिथं कुठलाही विकल्प नाही. आता ज्ञान स्वरूपी आहे नाही, रागद्वेषाने रहित आहे नाही, निर्दोष स्वरूपी आहे नाही, काही नाही, फक्त अनुभव. म्हणजे आता आपण व्यवहारात नेहमी उदाहरण घेतो की नाही, खीर केली. मग खीर करत असताना तिथं सगळं घातलंय, शिजवलंय किंवा त्याचं जे जे काही करायला पाहिजे त्या योग्य क्रिया केल्यात, त्याच्यामध्ये जे जे घालायला पाहिजे ते सगळं घातलं. आता हे सगळं करून झालं म्हणजे ती खीर तयार झाली. आता खाताना कसं खातोय? फक्त त्या खिरीचा आनंद आहे. तिथं आता विकल्प आहेत का? ह्याच्यामध्ये एवढे भारी बदाम घातलेत, ह्याच्यामध्ये एवढं पाव किलो तूप घातले, एवढं दूध घातलंय, त्याच्यासाठी एवढं कष्ट केलेत, असे काही नाही विकल्प. खाताना तिथं काय? खीर कशी मस्त लागते ना, त्या मस्तपणाचा आपण तिथं आनंद घेतोय. आणि हा आनंद काय म्हटलेला आहे? निर्विकल्प अनुभव म्हटलेला आहे. तिथं आता भेद नाही आहे. मग असं जर आपण विचार केला की 10 रुपयाचं दूध घातलंय, 20 रुपयाचं तूप घातलंय किंवा त्याच्यासाठी एवढं काय अजून काजू बदाम एवढे एवढे घातलेत, असा विचार करत जर खाल्लं तर ते भेदरूप झालं. असं भेद करताना त्या खिरीचा आनंद येईल का? मग खिरीचा आनंद येणार नाही. मग खिरीचा आनंद आपल्याला केव्हा येणार आहे? हे जे भेदरूप विकल्प आहेत त्या भेदाचा त्याग केल्यानंतर फक्त एक आत्मस्वरूपाचा अनुभव, जसं त्या खिरीचा अनुभव, तर तो काय आहे? निर्विकल्प अनुभव असं म्हटलेलं आहे. म्हणून त्यांनी सांगितलं भेददृष्टी सोडून अभेद के प्रति जा. एवंभूत दृष्टी से
व्यवहार निवृत्त कर, अभेद दृष्टी से भेद निवृत्त कर. आता एवंभूत नयाने एवंभूत नयाच्या प्रमाणे तिथं काय सांगितलं की व्यवहारामध्ये काय केलं होतं, भेद केलं होतं. त्या भेदांना म्हणजे ते वेगळं वेगळं करण्यापासून पण तू भेद म्हणजे निवृत्त हो आणि स्वतःच्या आत्मस्वरूपाला तिथं जाणण्यासाठी प्रयत्न कर. त्या अभेद दृष्टी, त्या अभेदाला जाणण्यासाठी ह्या सगळ्या भेदांपासून निवृत्त हो असं सांगितलेलं आहे. म्हणजे पहिल्यांदा तर हे सगळे द्रव्य वेगळे 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 हे जो व्यवहार न्यायाचा विषय आहे तर त्याच्यापासून निवृत्त व्हायला सांगितलंय. आणि अभेदामध्ये दृष्टी जाण्यासाठी आत्म्याचे जे काही विकल्प आहेत, आत्म्यासंबंधीचे, ज्ञानासंबंधीचे किंवा तिथं जल्प जो आहे त्याच्यापासून पण तिथं निवृत्त व्हायला सांगितले. शब्द दृष्टी से एवंभूत के प्रति जा और शब्द के रहस्यभूत पदार्थ की दृष्टी से पूर्णता के प्रति जा. आता शब्द नयाच्या द्वारे आपण एका शब्दाचे अनेक अर्थ, त्याचे लिंग, त्याचे वचन वगैरे हे सुद्धा जाणणं काय आहे, भेद आहे. जाणतोय म्हणजे ह्या हे नय आहेत ना, नय म्हणजे काय, अंशांशाने जाणतोय. म्हणून हे सगळं जे काही आहे तर ते काय आहे तर भेद आहे. मग ह्याच्यापासून पण निवृत्त होऊन तिथं काय सांगितलं, ह्या शब्दांच्या द्वारे जो काही भाव आपल्याला ग्रहण होणार आहे, शब्दांच्या द्वारेच कळलं ना की मी ज्ञानस्वरूपी आहे, मी जीवच आहे, अन्य काही नाही. हे आपल्याला ज्ञानाच्या नयाच्या द्वारे, शब्दाच्या द्वारे आपण समजून घेतलं. आणि आता त्या शब्दामध्ये काय भाव आहे तर माझ्या स्वतःच्या आत्म्याचे हे गुण आहेत किंवा हे माझ्या आत्म्याचं कथन आहे. आणि हे ज्या शब्दांच्या द्वारे सांगितलंय त्याच्यामधला जो भाव आहे त्या भावाला ग्रहण करून स्वतःच्या आत्म्याला जाणायचे. नुसतं शब्दाला जाणायचे का शब्दाच्या भावाला जाणायचे. एका मुलाला सांगितलं की पाणी घेऊन ये, त्यांनी शब्द ऐकले, काय केलं, त्यांनी शब्द ऐकले आणि तो तसाच उभारला. मग त्याला त्या शब्दाला तर त्याने ऐकले, ग्रहण केले, पण ते बरोबर आहे का, नुसतं त्या शब्दाला ऐकून काहीच उपयोग नाहीये. मग त्या शब्दामधला जो भाव आहे ना, मग दुसरा मुलगा होता त्याला कळलं की पाणी आणायला सांगितले, मग तो शब्द ऐकून आतमध्ये जाऊन त्यांनी पाणी घेऊन आला बाहेर. म्हणजे त्या शब्दाला त्यांनी ग्रहण केलं का त्यातल्या भावाला ग्रहण केलं, शब्दाला ऐकून त्याच्यामध्ये जो काही भाव दडलेला आहे त्या भावाला ग्रहण केलं. तसं सांगितलंय की ह्या शब्दांना जाणून, ह्या शब्दांच्या द्वारे आपल्याला जे काही नय वगैरे, नयाच्या द्वारे आपण जे काही आत्मस्वरूपाला जाणतोय तर त्या शब्दांनी जे रहस्य आपल्याला सांगितले, काय सांगितले की माझ्या आत्म्याचं रहस्य मला ह्या शब्दांच्या द्वारे किंवा ह्या शब्दाच्या मध्ये असलेल्या भावाच्या द्वारे समजले. तर मग मला आता माझ्या आत्मस्वरूपाकडे जायचंय. आणि प्रत्येक वेळेस काय सांगितलंय त्यांनी, पूर्णतेच्या कडे जा किंवा पूर्णता मला प्राप्त करायची हे ध्येय ठेवून त्या लक्ष्याला पूर्ण करण्यासाठी प्रयत्न कर. एवंभूत दृष्टी से शब्द निर्विकल्प कर. आता एवंभूत नयाच्या दृष्टीने तिथं आपण त्या समयाला ती क्रिया करतोय. मग ती क्रिया करत असताना, क्रिया म्हणजे बाहेरची नाही बरं का, आता आपण इथं फक्त आत्म्याचा विचार चाललेला आहे. आणि त्यावेळेस तिथं काय सांगितलेलं आहे की निर्विकल्प अवस्थेला प्राप्त कर. त्या समयाला, ज्या समयाला आपण जाणायचा प्रयत्न करतोय तेव्हा तिथं निर्विकल्प होण्याचा प्रयत्न कर. निश्चय दृष्टी से शब्द के रहस्यभूत पदार्थ से, हे झालेले निर्विकल्प हो. हां, समभिरूढ दृष्टी से एवंभूत को देख. आता समभिरूढ नयाने काय सांगितलं की ठराविक एक रूढीचा अर्थ सांगितला. आत्मा म्हणजे काय आहे तर ज्ञानदर्शन स्वरूपी किंवा ते एक रूढी. आता ते खरंच असतं पण ती रूढी, त्यातलं अनेक आत्म्याचे विकल्प आहेत किंवा आत्म्याचे अनेक समजून घेण्यासाठी आपण जाणण्यासाठी नय वापरतोय. पण ह्या नयाच्या द्वारे जे काही रूढी आहे की मी जीवच आहे, तर म्हणजे ही जीवाची जी ओळख आहे तर तिथं त्या आत्मस्वरूपामध्ये एवंभूत नयाच्या द्वारे त्याच्यामध्ये स्थिर हो. कशामध्ये स्थिर हो, जो काही माझा आत्मा आहे. म्हणजे आता रूढीने आपण आता इथं समभिरूढ म्हणजे काय, रूढीचा अर्थ ग्रहण करतो. मग त्याच्या स्वभावानुसार, कशाच्या की समभिरूढ नय काय सांगतोय त्या प्रमाणे तिथं ते जाणून की माझा आत्मा किंवा हा आत्मा म्हणजे किंवा हा जीव आहे, हे जे काही तिथं शब्द आहेत किंवा जे रूढ अर्थ आहे तर त्या शब्दाला जाणून एवंभूत नयाने तिथं त्या आत्म्याला विषय कर असं सांगितलंय. म्हणजे आता समजा गाय ही
गमन करते ती गाय, म्हणजे त्या गायीला गाय हा रूढ अर्थ आहे. मग त्या गायीला विषय कर. आता गायीचा निबंध लिहा मग एक उदाहरणासाठी बरं का. मग तिथं गो म्हणजे गमन करणारी गाय असं तिथं त्या समभिरूढचं विषय आहे, म्हणजे तिथं एक रूढी अर्थ आहे. मग माझ्या आत्मस्वरूपाचं काय आहे रूढी अर्थ? जीव आहे, आत्मा आहे. मग ह्या शब्दाला जाणून एवंभूत नयाला तिथं लाव. म्हणजे एवंभूत नयाने काय सांगितलं की आत्ता त्या जो आत्मा आहे त्या आत्म्याला जाण, म्हणजे तिथं काय आहे तो, म्हणजे तो तिथं रूढी अर्थ तिथं लागू झाला. साधक अवस्था के आरूढ भाव से निश्चय को दे. साधक म्हणजे आता आपण ती साधना करण्यासाठी जे काही विशेष प्रयत्न आहे, जी आपली अवस्था आहे, तर त्या अवस्थेच्या द्वारे स्वतःच्या आत्मस्वरूपाला जाण. एवंभूत दृष्टी से समभिरूढ स्थिती कर, निश्चय दृष्टी से समस्वभाव के प्रति आरूढ हो. आणि आता समभिरूढ म्हणायचा काय विषय आहे? रूढी अर्थ. मग परत तेच सांगितलंय त्यांनी की एवंभूत नयाने म्हणजे तिथं त्या समभिरूढ मध्ये जो काही आत्म्याला विषय केलेला आहे तर त्याच्यामध्ये दृष्टी कर आणि निश्चय नयसे समस्वभावके प्रति आरूढ हो. मग माझा जो समस्वभाव आहे, समस्वभाव आहे म्हणजे इथं कुठलेही रागद्वेष नाही आहेत, इथं कुठलेही परद्रव्याचे विकल्प नाही आहेत, असा माझा जो समस्वभाव आहे तर त्या स्वभावावर आरूढ हो. आरूढ हो म्हणजे काय? त्या स्वभावामध्ये राहण्याचा प्रयत्न कर, त्या स्वभावाला प्राप्त करण्याचा प्रयत्न कर. एवंभूत दृष्टी से एवंभूत हो, म्हणजे आत्ता मला त्या क्रियेमध्येच लीन राहायचे किंवा तीच क्रिया करण्यायोग्य आहे म्हणून त्या क्रियेचाच आश्रय घेणे, त्याच्यामध्ये स्थिर होणे. निश्चय दृष्टी से निश्चय रूप हो, असं चिंतन करून जे काही माझं शुद्ध स्वरूप आहे. निश्चय दृष्टी म्हणजे काय? फक्त द्रव्य. तिथं बाकीचं जे त्या द्रव्याला सोडून जे अवतीभोवती गोळा झालेला आहे तर त्याला काय सांगितलं आहे तिथं? त्याला सोडून फक्त जे अभेद आत्मस्वरूप आहे त्याच्यामध्ये लीन हो आणि तेच तुझं निश्चय रूप आहे त्याला प्राप्त हो. एवंभूत दृष्टी से एवंभूत दृष्टी को शमित कर. मग आता तिथं अजून पुढे जाऊन सांगितले की एवंभूत नयाचा हा आत्ता वर्तमानात किंवा त्या समयामध्ये ती क्रिया करणं हा त्याचा विषय आहे. हे सुद्धा काय आहे? विकल्प आहे, आहे की नाही? विकल्प आहे ना, आपण आत्ता बोलतोय किंवा त्याचा विषय काय आहे हे चिंतन करतोय, तर त्याला सुद्धा सोड, म्हणजेच ते विकल्प सुद्धा सोड. एवंभूत नय कशाला म्हणतात? किंवा माझ्या आत्म्याला जाणलं तर त्यावेळेस मी जाणणारा हा एवंभूत नयाचा विषय आहे. हे सगळं सुद्धा विकल्प सोड आणि तिथं ह्या विकल्पानी रहित असं जे माझं आत्मस्वरूप आहे त्या आत्मस्वरूपाला प्राप्त कर. एवंभूत दृष्टी स्थिती से एवंभूत दृष्टी को शमित कर. आणि असं ते आत्मस्वरूपामध्ये जेव्हा आपण राहणार तेव्हा हे कुठल्याही नयाचे विषय असणार का डोक्यामध्ये? मगाशी बघितलं की फक्त त्या खिरीचा आस्वाद घेतोय, तसं आत्मस्वरूपामध्ये आपण काय करतोय? आनंदाला भोगतोय. त्यावेळेस आपल्याला हे सगळे नय काय होणार आहेत? शमित होणार आहेत. शमित होणार आहेत म्हणजे त्यांचं तिथं जे काही चर्चा त्यांना जाणून घेण्यासाठी त्यांचं स्वरूप हे बघत होतो तर हे सगळं तिथं काय होणार आहे? नष्ट होणार आहे. निश्चय स्थिती से निश्चय दृष्टी के विकल्प को शमित कर दे. आणि असं जे माझं स्वरूप आहे, निश्चयाने आपण माझा आत्मा असा आहे, हे विकल्प सुद्धा काय करायला सांगितले तिथं? थांबवायला सांगितलेत. किंवा थांबवायचेत म्हणजे त्या विकल्पाला रोकायचे म्हणजे दार लावायचे, येऊ नका म्हणून तिथं त्यांना पहारा द्यायचा असं नाही. एक आपल्या आत्मस्वरूपामध्ये राहिलं की हे सगळे काय होतात? आपोआप पळून जातात. की पळून जातात म्हणजे नष्ट होतात, त्यांचं अस्तित्वच तिथं राहत नाही. त्या आत्मस्वरूपाची प्राप्ती करणं हे माझं ध्येय आहे. मग ती प्राप्ती करून घेत असताना कुठल्या नयाचा काय विषय आहे, मग त्याच्याद्वारे कसं केलं जातं किंवा त्याच्याद्वारे मी माझ्यापर्यंत कसं पोहोचू शकतो, हेच तिथं त्यांनी आपलं वेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे. वास्तविक भाव लौकिक भावों से विरुद्ध होते हैं. वास्तविक भाव म्हणजे जे जीवाचं स्वरूप, जीवाचे भाव आहेत आणि हे लौकिक व्यवहारातले संसारातले जे भाव आहेत ह्या दोन्हीमध्ये फरक आहे की नाही? जमीन आसमानचा फरक आहे. मग तेच सांगितलं की वास्तविक भाव म्हणजे माझे भाव ह्या लौकिक भावापासून पूर्णपणे विरुद्ध आहेत, वेगळे आहेत. यदि व्यवहार नैसे अर्थात व्याकरण के अनुसार जो प्रयोग अर्थ होता है
उसे आप शब्द नय से दूषित कहेंगे तो लोक और शास्त्र में विरोध आएगा. म्हणजे आता हे जे नय आहेत तर त्याच्यातल्या एका नयाच्या व्याकरणानुसार शब्दनयामध्ये फरक येतोय, म्हणजे प्रत्येकाचा विषय वेगळा आहे ना, त्यामुळे ते म्हणतात की शास्त्रामध्ये त्याचा विरोध येईल किंवा शास्त्र सगळं दूषित होऊन जाईल असं. लोक न समजे इसलिए विरोध भले करे, म्हणजे लोकांना समजलं नाही, आम्हाला समजत नाही म्हणजे हे चुकीचं आहे असं जर म्हणलं तर काय होईल. यहाँ यथार्थ स्वरूप तत्व का विचार किया जा रहा है, परीक्षा की जा रही है. म्हणजे हे न्यायशास्त्राचा ग्रंथ आहे की नाही, हे असं का आहे तर त्याचं कारण, त्याचा पुरावा देऊन त्या गोष्टीला तिथं सिद्ध केलंय किंवा पटवून दिलंय. ही गोष्ट माझी आहे. कशी माझी आहे, हे घर माझं आहे, कशावरून तुझं आहे, मग तिथं पटवून दिलं ना. हे काही कागदपत्र, तिथं रजिस्ट्री आहे, तुम्ही तिथं पण जाऊन चौकशी करा कार्यालयात वगैरे. मग हे तिथं काय झालं, आपल्या घराचं आपण तिथं प्रूफ दिलं. म्हणजेच ह्यालाच काय म्हणतात की पटवून देणं, तर पुरावा देणं, दाखला देणं, ह्याला हीच काय आहे तर न्यायाची भाषा आहे, हो की नाही. व्यवहारात तर आपल्याला माहिती आहे, जर ते प्रूव्ह नाही झालं तर आपण काय म्हणतो, आमच्यावर आमचा असून अन्याय केला ह्यांनी, आमचा असून आम्हाला दिलं नाही किंवा आमचं बळकावलं. मग तसं म्हणजे हे न्यायाचं ग्रंथ आहे. त्यामुळे इथं जर ह्याला कोणी विरोध केला, का विरोध केला तर आम्हाला समजतच नाही आहे, हे समजत नाही म्हणजे हे चुकीचं आहे, किंवा समजत नाही तर अशा गोष्टींनी काय उपयोग आहे असं जर कोण म्हणत असेल तर त्यांना भलेही न समजो, त्यामुळे त्यांनी भलेही विरोध करो, पण इथं जे काही सांगितलेलं आहे ते परीक्षेच्या द्वारे किंवा तिथं ते पटवून देण्याच्या द्वारे सिद्ध करून दाखवलेलं आहे. त्यामुळे त्याचा कोण काय अर्थ काढेल तर हे त्याची योग्यता आहे. त्याच्यामुळे ह्या शास्त्रामध्ये काहीही बाधा येणार नाही. औषधी रोगी की इच्छानुसार नहीं होती. म्हणजे मला आता रोग झालाय आणि मला कसलं औषध पाहिजे, जे मला प्यायला छान वाटेल, जे मला गोड वाटेल किंवा जे पिल्यावर मला मळमळ करणार नाही, मला असलंच औषध पाहिजे असं म्हणून औषध घ्यायला पाहिजे का डॉक्टरांनी जे दिलं ते घ्यायला पाहिजे. हां, म्हणजे मला हे समजत नाही ना, मग मला जे समजते ते तुम्ही टाका असं म्हणलं तर मग त्या जिनवाणीमध्ये सार किंवा सत्य राहणार नाही. मग जे आहे वस्तुस्वरूप ते तर परीक्षेच्या द्वारे, युक्तीच्या द्वारे आपल्याला त्यांनी पटवून दिलेलं आहे. आणि तरी पण जर कुणाला समजत नसेल तर तिथं त्याला काही इलाज नाही. जगत रोगी है, ज्ञानी जन उसके अनुकूल रुचिकर तत्व का स्वरूप औषधि नहीं कहते, किंतु वे वही कहते हैं जो यथार्थ स्वरूप होता है. मग असं जर एखादा रोगी म्हणत असेल ना की आम्हाला हे औषध नको दुसरं द्या, तर ते जसं चुकीचं आहे तसं ते शास्त्रामधलं पण सांगणं त्यांचं चुकीचं आहे. मग उलट ज्ञानीजन काय करतात की जे तत्व सांगितलेलं आहे त्या तत्वाला जसं सांगितलंय तसं स्वीकार करतात, न की ते आमच्या अनुकूल सांगा असं तिथं ते म्हणायला जात नाहीत. कारण तत्व जिनवाणीने जे सांगितले किंवा भगवंतांनी दिव्यध्वनीमध्ये जे सांगितलंय तर ते यथार्थच आहे. मग ते सुरुवातीला मला पचायला अवघड असेल म्हणजे त्याग करायचा म्हणलं की जड वाटतं की नाही आपल्याला, कसं शक्य आहे. परिग्रह कमी करायचं म्हणलं तर कसं शक्य आहे. रोजच्या जीवनात जगताना रागद्वेष करायचे नाहीत म्हणलं तर कसं शक्य आहे. म्हणजे हे पटायला आपल्याला जड आहे. पण जड आहे म्हणून ते सोडून जर दिलं तर आपलं काय होणार आहे, आणखीन आपण रस्सातळाला जाणार आहे. म्हणून तिथं हे सांगितलंय ते योग्यच आहे, फक्त आत्ता माझ्या या भूमिकेमध्ये मला ते जमत नाही आहे, ही माझी कमजोरी आहे, त्यात शास्त्रामध्ये चुकीचं सांगितलेलं नाही अशी मान्यता ज्ञानीची आहे. 5 प्रकार से जैन शास्त्रों के अर्थ समझने की रीति. प्रत्येक वाक्य का 5 प्रकार से अर्थ करना चाहिए. म्हणजे आता हे थोडंसं म्हणजे हे पण महत्त्वाचं आहे. आता आपण हे जे वाचतोय ना, काय शिकलोय पहिल्या अध्यायामध्ये, तर त्याच्याबद्दलचं सगळं सार आता इथं आपल्याला नुसतं वाचायचंय. पहिला अध्याय संपलाय, फक्त सूत्र संपलेत, पण त्याच्याबद्दलचं त्यांचं चिंतन, विशेष कथन इथं आपल्याला सगळं वाचायला मिळणार आहे. त्यामुळे हे पण खूप महत्त्वाचं आहे की अजून दुसरा अध्यायाला वेळ आहे मग नको ऐकायला असा कुणी विचार करू नका, कारण हा सार आहे. आणि आपण काल बघितलं ना, सार आपल्याला जास्त महत्त्वाचा असतो, कारण तिथं आपल्याला गाभा किंवा जे काही महत्त्वाचं आहे ते उलट आपल्याला मिळालं तर आपला फायदा जास्त आहे. आता कुठलंही वाक्य समजून घेत असताना
किंवा त्याचा अर्थ करताना ह्या 5 पद्धतीने केला जातो. शब्दार्थ, नयार्थ, मतार्थ, आगमार्थ आणि भावार्थ. काय काय सांगितलं? हे आपल्याला प्रत्येक शास्त्र वाचताना ह्या पद्धतीने लावता आलं पाहिजे. म्हणजे त्याचा शब्दाचा अर्थ काय आहे, तिथं कुठला नय सांगितलं आहे, कुठल्या नयाच्या अपेक्षेने वाक्य आहे, किंवा तिथं त्यांचं मत काय आहे, किंवा आगमाच्या द्वारे ह्याचा अर्थ काय आहे, भाव त्याचा नक्की आपण काय घ्यायचं आहे. म्हणजे आता आगमामध्ये असं सांगितलंय, चरणानुयोगामध्ये किंवा प्रथमानुयोगामध्ये असं सांगितलं जातं की शुभ क्रियांच्या द्वारे माझं काय होणार आहे, सगळं कर्म नष्ट होईल किंवा मला मोक्षाची प्राप्ती होणार आहे. पण हे उपचार आहे हे आपल्याला भावार्थाच्या द्वारे लक्षात यायला पाहिजे. हा असं सांगणार, प्रथमानुयोगामध्ये सांगणार त्यांनी काय केलं तर हे व्रत केलं. कुठलं व्रत केलं? काय षोडशकारण व्रत केलं किंवा अजून की जी काही व्रत आहेत, रविवार व्रत आहे अजून, तर असं व्रत केलं आणि त्यांचं कर्म नष्ट झालं असं सांगितलं जातं. कथेमध्ये वगैरे वाचताना असाच भाव म्हणजे अशाच पद्धतीने सांगितलं जातं. पण तिथं आगमामध्ये सांगितलंय म्हणून ते पूर्ण सत्य आहे असं नाही. ते कसं आहे? अपेक्षेने सत्य आहे. स्यात तिथं लावायचे. काय? स्यात सत्य आहे, स्यात असत्य आहे. स्यात सत्य कसं आहे तर शुभभावांच्या द्वारे शुभक्रिया करून आपले जे परिणामाची मंदता होणार आहे त्याद्वारे आपण शुद्धामध्ये जाणार आहोत आणि शुद्ध आत्म्याच्या स्वरूपाला जाणून आपण तिथं काय होणार आहे, कर्माची निर्जरा करून मोक्षाला प्राप्त होणार आहे. पण तिथं सांगताना अर्धच सांगितलं जातं की ह्या क्रियांच्या द्वारे त्यांचं काय झालं, सगळ्या कर्माची निर्जरा झाली आणि मोक्ष झाला. म्हणून इथं आगमामध्ये जे सांगितलंय त्याचा अर्थ जरी असा असला तरी त्यातून आपण भाव काय ग्रहण करायचा आहे हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. लक्षात येते का? हे समजून घेणं का महत्वाचं आहे. आणि ही जर दृष्टी आपल्याला आली तर आपण कधीही फसणार नाही. म्हणजे कुणीतरी काय सांगितलं तर तिथं आपल्याला त्यांचा भाव, त्यांनी सांगण्याचे शब्द काय किंवा त्यांनी काय कुठल्या अपेक्षेने सांगितलंय हे लक्षात येऊन आपल्याला त्याच्यातून काय बघायचंय, ती आपली दृष्टी काय होणार आहे, परिपक्व होणार आहे. म्हणून ह्या एखाद्या कुठल्याही वाक्याचा अर्थ करताना शब्दाचा अर्थ तो तिथं कुठला नय लावलाय, तिथं त्यांचं काय म्हणणं आहे, आगमाच्या दृष्टीने त्याचा काय अर्थ होतो आणि त्याचा नक्की आपण भाव काय ग्रहण करायचा हे तिथं लक्षात आलं पाहिजे. परमात्मा को नमस्कार इस वाक्य का अर्थ यहाँ 5 प्रकार से किया जाता है. आता हे आपण उद्या बघूया. तीच शुद्ध होऊन जाते, कळतंय का? म्हणजे तिथं आपल्याला मग कुणाला विचारायची गरज पडत नाही. आपल्याला ती गोष्ट समोर आली की आपल्याला बरोबर कळतं की ह्यातून मला काय घ्यायचंय आणि काय सोडून द्यायचंय किंवा मला